एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण ह्या ब्लाऊज पिसावर 30 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकतात गळा किती ब्रॉड आहे, पण आपल्याला याच्यामध्ये कमी करून कशा पद्धतीने हा ब्रॉड गळा कमी झाला पाहिजे हे आपण बघणार आहोत. आणि ही बाहीला डिझाईन आली आणि कस्टमरनी नॉर्मल म्हणजे चून टाकून फुगाबाई बनवायला लावली. त्यांना जास्त मोठी पण नको आहे फुगा आणि जास्त छोटा पण नको आहे, नॉर्मल. तर आपण याच्यामध्ये बघूयात प्रिन्सेसचा कटिंग कशी करायची, प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग कशी करायची. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळ्यात अगोदर आपण हा पीस तर पाहिलाच आहे. आता ज्या वेळेस आपल्याला गळा कमी करायचा आहे तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं मी तुम्हाला अगोदर सांगते, बऱ्याच जणांना मिस्टेक होऊन जाते. आपल्याला दोन्ही याचा मधला सेंटर काढायचा आहे. आता काही गोष्टी शक्य होत नाही ज्यावेळेस आपण मशीनवर घेतो, एवढं शिवण्यासाठी जातं, तर मग मी ते बाजू सोडून दिली. आता याच्या मधोमध आपल्याला पॉईंट काढायचा, बरोबर. आता ही लाईन आपण सरळ कमी करायची. आता कमी करताना आपल्याला शिलाई कोणत्या साईडने द्यायची, आतमधल्या साईडने द्यायची. आता आपल्याला गळा किती घ्यायचा आहे त्यानुसार आपण याला शिलाई मारून घ्यायची. आता आपण 2चा गळा घेतोय की 2.5चा गळा घेतोय, 3चा गळा घेतोय, साईज कोणती पण असू द्या, अशा पद्धतीनेच आपल्याला लाईन आखून घ्यायची. आता मी तुम्हाला वरून दाखवले, पण उलट्या साईडने आपल्याला याला शिलाई मारायची, गळा कमी होऊन जातो. जसं की मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस अशा पद्धतीने कपडा कमी होईल त्याच्यानंतर गळा कमी आपोआप होऊन जातो. शिलाई आपल्याला इथपर्यंत घ्यायची, खालपर्यंत घ्यायची नाही. आता आपण हे अंदाजे केले, पण आपल्याला मापानुसारच याला गळा कमी करावा लागेल. तर मग मी तुम्हाला झाल्यावर दाखवते. त्याच्या अगोदर आपण माप टाकून घेऊ. उंची आहे 13 इंच, तर आपण 14 वर मार्किंग करू. शोल्डर आपल्याला 5 इंचाचं घ्यायचंय. 30 साईज मध्ये आपण शोल्डर 5 इंच घेतले. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्यासाठी पण 5 इंच घ्यायचे. 4.25 जरी घेतलं तरी चालते, पण आपण 5 इंच घेऊया. 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच. 7.5 वर एक मार्किंग, 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. आता हे टोटल माप किती बसतंय, जवळजवळ 10 इंचाला एक लाईन कमी, आपण 10 इंचच धरू, तर 9.5 वर आपण एक मार्किंग करू. ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची. 5च्या निम्म किती येतं, 2.5 इंच. 2.5 वर आपल्याला एक पॉईंट द्यायचा. 1.5 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि हा भाग याला जोडून घ्यायचा. आपण 1.5 इंच आले की नाही चेक करू. परफेक्ट आपलं 1.5 इंच आले. आता आपण गळा घेऊया 2 इंचाचा. 2 2.25 जरी घेतलं तरी चालते, 2.25 घेते. कस्टमरला ब्रॉड गळा आवडते, 2.25 इंच घेतलाय. मोठी साईज असेल तर गळे बदलले जाते. त्याच्यानंतर आता आपल्याला जेवढा गळा असेल त्यानुसारच घ्यावा लागेल, कारण त्याला गळा तर अगोदर आलेलाच आहे. तर मग मी तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा हा घेऊ शकता. हा झाला आपला गोल गळा. आता आपण याची कटिंग करू. आता हा पाठीचा भाग आपण जसं की याच्यावरच उचलून ठेवायचा आहे आणि थोडंसं आपण प्रेस करू. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचंय. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, छोटा ब्लाऊज आल्यावर फिटिंग व्यवस्थित येत नाही. पण ब्लाऊज छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, थंबनेल तर तुम्ही पाहिलंच आहे, खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग येऊन जाते. हा भाग आपण उचलून घेतलाय. समोरच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंचाचा अंतर ठेवूनच आपल्याला आकार द्यावा लागतो. जसे की हा 1.5 इंचावर, हा 1 इंचावर, 2.25 इंच आपण गळा मार्किंग केली. गळा मार्किंग 2.25 इंच. 6.5 आपल्याला फ्रंटचा नेक घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण गळा काढून घेऊ. आता आपल्याला काय करायचंय,
टक्स पॉईंट घ्यायचा 10 इंचावर. आपल्याला असं आडवं माप घ्यायचं 3 इंचावर. ते माप आपण सरळ घेऊया. 2 इंचाचा आपण टक्स घेऊ. चेस्टनुसार टक्स असतोय तेच 2 इंच आपण बाहेरच्या बाजूने घ्यायचंय. पाहू शकतात, हा नॉर्मल आपण तिरका आणि हे सरळ. हे माप याला जोडून घेऊ आणि हे माप याला जोडून घेऊ. अशा पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाऊज आपला जवळजवळ रेडी झाला आहे. आता कटिंग करताना आपण कशी करायची कमी वेळामध्ये आपण हे 30 साईजचे ब्लाऊज कटिंग केले. मला व्हिडिओ आवडला का नाही नक्कीच कमेंट करा, पण स्किप नका करू कारण अजून आपली बाही कटिंग राहिली. आता 30 साईजमध्ये आपण घडी कितीची घेतली पाहिजे सगळ्या जणांचा प्रश्न असतो का आपण कोणत्या घडीवर कशी बाही कट करायची. हा झाला आपला पाठीचा भाग. आता पाठीचा भाग आपल्याला उचलायचा आहे. फ्रंट उचला किंवा पाठीचा भाग उचला तरी पण लक्षात येतं. आणि आपल्याला तिरकं माप चेक करायचं आहे. आता 7 इंचाची घडी त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 9.5 इंचाची घडी. सॉरी 8.5 इंचाची घडी. आता आपण 4 पदरी घेतले. आपल्याला याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही. 7 इंचावर आपण एक मार्किंग केले. तसंच आपण बाही पाहिजे. कस्टमरची बाही आहे 9 इंचाची, तर आपण 10 इंचावर एक मार्किंग केली. 7 इंचाची जी घडी आली ती आपण लाईन सरळ करून घेऊ. नंतर आपण 3.5 इंचावर खाली येऊया. दंड घेर कस्टमरचा 5 इंच आहे. 1.5 ते 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवूया. ही शिलाई मार्जिन याला ॲड होते आणि ही याला. आता आकार देताना एकदम सिंपल पद्धत आहे. दोन्ही आकार अशा पद्धतीने द्यायचे, म्हणजे कमी वेळामध्ये आपण पूर्ण ब्लाऊज हा कटिंग केला आहे. आता मी आतमधला कट कधी देणार का ज्यावेळेस मी मेन ब्लाऊज पीस जोडते त्यावेळेला. आत्ताच मी देत नाही. आणि नंतर मग हा कट ज्यावेळेस तुम्हाला द्यायचा त्यावेळेस हे कपडा पूर्ण ओपन करायचा आणि नंतर 2 लेअरलाच कट द्यायचा. अशा पद्धतीने हा 30 साईजमध्ये ब्लाऊज पूर्ण झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.